तर सध्याची आपण थेट दृश्य बघतोय ती डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या डोंबिवलीमध्ये कार्यक्रमाच्या वेळेला भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, काय नेमकं घडलेलं आहे? दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत। अजित, डोंबिवलीमध्ये काय नेमकं घडतंय? कारण भाजप असेल आणि शिवसेना हे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आल्याचं दिसत आहे। तर इथे आई रागाई प्रवेशद्वार गणेश घाट चिंचोड्याचा पाडा कुंभारखंड पाडा डोंबिवली पश्चिम संकल्पना माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब अशी मोठी कमान लागलेली आहे। आतमध्ये रवींद्र चव्हाण स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आणि याचं उद्घाटन जे त्यांच्या हस्ते करण्यात येते। तर इथं आपण जर बॅनर पाहिला सगळीकडे तर एकीकडे शिवसेनेनं त्यांची बॅनरबाजी केलेली आहे तर दुसरीकडे भाजपची बॅनरबाजी आहे आणि यातूनच एकीकडे भाजपचा इथे कार्यक्रम सुरू असताना या माझ्या डाव्या बाजूला मात्र शिवसैनिक जे ते एकवटलेले आहेत। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांचं काय साधारण म्हणणं आहे ते ऐकून घेऊया की कशा रीतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं मुद्दा आहे। काही पदाधिकारी आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलूया। दादा काय नेमका मुद्दा आहे आपला? खरं तर ॲक्च्युली आज बघा, आज उद्घाटन त्यांनी ठेवलेलं आहे। इथे देवीचा प्रवेशद्वार आहे, त्याचं उद्घाटन आहे। पण इथे प्रत्यक्षात बघा ते देवीचा जो हे आहे त्याच्यावरती कमळाचं फूल देवीच्या ऐवजी आई रागाई प्रवेशद्वार लिहिलं आहे आणि समोर त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवत आहेत। हा दुसरी गोष्ट म्हणजे आमचा महत्त्वाचा मुद्दा, इथे आमचे दादांनी जी विकास कामं केली आहेत त्याचे आमचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्या बॅनरवरती त्यांनी पडदा लावला आणि तो मुद्दा आम्हाला खटकला। त्यासाठी कुठला बॅनर आणि कोणाचा बॅनर होता? मला सविस्तर बॅनर कोणाचा होता? एक कोणाला एकाला बोलू द्या। तुम्हाला बॅनरही दाखवतो, मला एक बॅनर दाखवा। बॅनर सहित तुम्हाला दाखवतो या। हे थांबा, तुम्ही थांबा या। बॅनर दादा बॅनर काढलाय त्यांनी, बॅनर काढलाय। आधी ते झाकून ठेवलेला आमच्या गावाचे सगळे मुलांचा फोटो आहे। तो गाववाल्यांचे आता आई रागाई प्रसन्न नावाने आम्हाला हे कमानी बांधलेली आहे। पण त्याच्यावर असं वाटतं की पक्षाचं हे आता इथे पक्षाचा प्रोग्राम आहे का आपला? पण तिथे वरती निघले संकल्पना रवींद्र चव्हाणांची आहे आणि त्यामुळे त्यांनी तुम्हाला इथे लेटर त्यांनी रवींद्र चव्हाणांची संकल्पना आहे, चांगली गोष्ट आहे। तुम्ही बोलताय ना, मग आई गावदेवीचं रागाईचं तुम्ही हे मानलंय, कमानी मानली आहे। मग तिचा मान जास्त आहे की तुमच्या पक्षाचा किंवा तुमचा मान आहे? मग काय असलं पाहिजे? देवीचा फोटो का नाही आहे हे ग्रामस्थांनी जाणून घ्या। तुम्ही आमदारांची भेट घेणार आहात की याबद्दल की देवीचा फोटो काय नाही? हे ग्रामस्थांनी आणि इथल्या लोकांना सगळं माहिती आहे। आम्हाला आमदारांशी भेटायची काही गरज नाही, आम्हाला वादी घालायचं नाही। हे लोक जाणतात, हे पब्लिक आहे, सब जानते आहे। समजलं ना? आम्हाला भेटायचं नाही, कोणाला आम्हाला वादी करायचं नाही, आम्हाला वादी करायचं नाही। आम्हाला इलेक्शन लढवायचं आहे आणि इलेक्शन आम्ही शांततेने ज्या व्यक्तीने 15 वर्ष म्हणजे मागच्या वेळेला दादांचं नाव घेऊन सांगितलं, मी 14 कोटी रुपये दिले या एरियासाठी, 54 कोटी पाण्यापिण्यासाठी सगळ्यासाठी। काय केलं? पाणी आहे लोकांना? आज पाण्यासाठी लोक तळमळतात। तुमचा मुद्दा आजचा काय तो सांगा? आजचा म्हणजे आमचा तिथे हे होतं कमान, आमचा हात मुद्दा होता। दावडलात का? आम्ही प्रश्न विचारू। काय केलं तू? काय केलं तुम्ही? एकच मुद्दा आहे। ह्या ठिकाणी काही वर्षापूर्वी बघितलं असतात ना, यावर एवढी दुर्लक्ष असा एरिया होता, त्याच्यानंतर विकासदादांनी एवढं लक्ष घालून या ठिकाणी त्यांनी म्हणजे मुद्दा असा आहे की आता विकासदादा शिवसेनेत आहेत आणि ते भाजपचे आहेत, म्हणून तुमचं असं म्हणणं आहे का की हे काम जे विकास जे मात्र त्यांनी केलं त्यांना त्यांच्या देखील नाव इथे असलं पाहिजे? म्हणायचं आहे आम्हाला काय म्हणायचं आहे की बघा दादानी जे केलं ती वस्तुस्थिती मांडली या ठिकाणी फ्लॅश केले सर्व आहेत, एक बॅनर आहेत, त्याच्यावरती कोणत्या वेळी कोणतं लेटर दिलं, कोणत्या वेळी कोणता फॉलोअप केला, त्याच्यानंतर कोणत्या वेळी आपला पाठपुरावा करून केव्हा हे काम मार्गी लागलं। मग हे इथे फ्लॅश केलेलं आहे सर्वसामान्य माणसांना समजण्यासाठी, मग ते झाकण्यात का आलं? काय सांगाल? काय सांगाल तुम्ही आत्ताच श्रेय घ्यायला आला इथे कोण श्रेय घेते आणि कसलं श्रेय घेते? आता तुम्ही बॅनर आमचे का झाकले? इथे बॅनर आमचे का झाकले तेच आमचा मुद्दा आहे मेन। बॅनरवरून तुम्ही आमचे झाकायला नाही पाहिजे होते। आज दादांनी आम्हाला तुम्ही वादं केलं इलेक्शनच्या टायमाला, आता तुम्ही त्या आमचे वादं करता, 100 टँकर देतो, 50 टँकर देतो आम्ही आता तुम्ही आता श्रेय घ्यायला तुम्ही आता इथे येतात आहे। हां
पहिले तुम्ही वादे करताना आता इलेक्शन तर हे इथे सगळे शिवसैनिक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की इथं जे त्यांनी कामं केलेली जे बॅनर जे ते लावले होते बॅनर झाकण्यात आलेले आहेत आणि याचमुळे यांचा राग आहे किंवा आणखी देवीचा फोटो नाही आहे वरती. या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती यांनी इथं अगदी भाजपच्या समोर कार्यक्रम सुरू आहे आणि बाहेरच हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते जमलेले आहेत आणि या पट्ट्यामध्ये जर संपूर्ण हा बघितला तर इथे बाहेर शिवसेने सगळे बॅनर लागले, झेंडे लागलेले आहेत, शिवसैनिक जमलेले आहेत आणि इथं हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा हा कार्यक्रम होतो आहे. आतमध्ये मोठ्या संख्येने हे सर्व जमलेले आहेत. इथं भाजपनं आतमध्ये गणेश घाटावरती पूर्ण म्हणजे कमळ चिन्ह लावून बॅनर लावलेले आहेत, झालर लावलेले आहेत, झेंडे लावलेले आहेत. तर ही सगळी श्रेयवादी लढाई जी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये ही आता सुरू होणार आहे. कारण का 4 दिवसांपूर्वीच ज्यावेळेस काही ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते त्यावेळी तिथल्या स्थानिक लोकांचे फोटो नव्हते, शिवसैनिकांचे फोटो नव्हते, शिवसेनेचे खासदार आमदार यांचे फोटो नव्हते. असं सगळा वाद करून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद झाला होता. तोच वाद आज पुन्हा पाहायला मिळालेला आहे आणि इथे जर भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांची इथं सभा सुरू आहे. या गणेश घाटाचं काम त्यांनी केलं, ते इथले स्थानिक आमदार आहेत आणि बाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत. त्यामुळे नेमका आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा ह्या श्रेयवादी लढाई जी आहे किंवा हे काम आम्ही केलेलं आहे, हे इथलं आमचं आहे, हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत यातून वारंवार हे वाद होत राहणार आणि ह्या गोष्टीवरून स्पष्ट होतं आहे की लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती जाहीर होईल. अमित. निश्चित त्यामुळे यावरती तोडगा काय निघतोय पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या माहितीसाठी. यानंतर प्रभादेवीमध्ये जाऊया. तिकडनं एक महत्त्वाची बातमी समोर येते. समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद झालेला आहे. इमारतीत तात्पुरत्या उभ्या केलेल्या शेडवरून हा वाद झाला. दरम्यान स्थानिकांनी या तात्पुरत्या शेडला विरोध केला आहे. प्रभादेवी या परिसरामध्ये समाधान सरवणकर आणि स्थानिक लोकांमध्ये वाद झालेला आहे. इमारतीत तात्पुरत्या उभारलेल्या शेडवरून हा वाद झाल्याचं समजतंय. दरम्यान या तात्पुरत्या शेडला स्थानिकांनी विरोध केला आहे. प्रभादेवी परिसरात तात्पुरती शेड उभी केलेली होती, मात्र या शेडला स्थानिकांनी विरोध केला आहे आणि शेडवरूनच प्रभादेवीमध्ये समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद निर्माण झाला आहे.